रुपाली चाकणकर आज एसआयटी समोर हजर राहणार आहेत। खरात प्रकरणात नेमलेली एसआयटी रुपाली चाकणकरांची चौकशी करणार आहे। तर रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये पोहोचल्या आहेत। चाकणकरांसोबत महिला वकीलही या चौकशी वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। तर रुपाली चाकणकर आज एसआयटी समोर हजर राहणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर खरात प्रकरणात नेमलेली एसआयटी यावेळी चौकशी करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर रुपाली चाकणकर या पुण्याहून रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, रुपाली चाकणकर या पुण्याहून रवाना झाल्यात, आज त्यांची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी होणार आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण बघितलं तर अशोक खरात प्रकरणामध्ये जे आहेत अनेक आरोप जे आहेत जे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केल्या गेले आणि त्यानंतर जे आहेत कुठंतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांच्या जे नाव आलं त्याच्यानंतर त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला गेला आणि या ठिकाणी रुपाली चाकणकर यांची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे अनेक वेळा केल्या गेली आणि त्यानंतर जे आहे एसआयटीने या ठिकाणी चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना जे आहे त्या ठिकाणी त्यांना नोटीस बजावली आणि त्या नोटिशीला आज जे आहे ते समोर जात असताना रुपाली चाकणकर आज आपल्या ज्या महिला वकील आहेत त्यांच्या वकील आहेत त्यांच्या सोबत आज नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत। रुपाली चाकणकर यांच्यावर या बोंधू खरात यांच्या शिवनिका ट्रस्टवर विश्वस्त देखील होत्या। रुपाली चाकणकर आणि बोंधू यांच्यामध्ये जवळपास 117 कॉल झाल्याचा आरोप दमानी यांनी केला होता। त्याचबरोबर बोंधू खरातने जे विविध बँकांमध्ये पतसंस्थेमध्ये जे 100हून अधिक जे खाती जी आहेत ती काढली होती त्यामध्ये देखील रुपाली चाकणकर असतील, त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर असतील आणि त्यांच्या कुटुंबाचे नावे खाते आहेत आणि त्याच्यातील जो आर्थिक गैरव्यवहार झाला या संपूर्ण प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी आपला गुरु म्हणून जे आहेत या बोंधू खरातला पुढे केलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी बोंधू खरात प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं देखील चर्चा होती आणि आज कुठेतरी या एसआयटी मार्फत आता या चौकशीला आता कुठेतरी वेग आलेला आहे आणि आज नेमकी एसआयटी कशा पद्धतीने चौकशी करते, काय आणखी नवीन माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद जयेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।